आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। चीनमध्ये थैमान घातलेल्या HMPV व्हायरसची भारतामध्ये एंट्री। कर्नाटक राज्यामध्ये आढळले 2 रुग्ण। ICMRची माहिती, तर रुग्णांमध्ये चिमुकल्याचा देखील समावेश। कोथरूडमधील टेकड्यांवर वनराईला आग लावून नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वन विभागाला निर्देश। तर म्हातोबा टेकडीवरील आगीची गंभीर दखल। बुलढाण्यामध्ये 10 दिवसांपासून शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बंद। बारदाना अभावी शासकीय धान खरेदी ठप्प झाली। जवळपास 20 खरेदी केंद्र बंद झाल्यानं शेतकरी चिंतेत। नागपूर जिल्ह्यातील उमरेड पवनी करांडला अभयारण्यामध्ये वाघिणीसह तिच्या 5 बछड्यांचा रस्ता अडवणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश। 4 पर्यटक वाहन चालकांचं 3 महिन्यांचं निलंबन आणि 25,000 रुपयांचा दंड। आळंदीमध्ये 2 अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुणाला अटक। एका संस्थेमध्ये पाहुणा म्हणून आलेल्या महेश मिसाळ या नावाच्या तरुणाकडून मुलांवर अत्याचार। कोल्हापूरमध्ये आजपासून पाणी टंचाईचं संकट। कोल्हापूर शहर आणि उपनगरातील पाणी पुरवठा आज आणि उद्या पूर्णपणे बंद राहणार, तर पुईखडी सब स्टेशनच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद। नागपूरच्या 12वीमध्ये शिकणाऱ्या सम्यक टेकडेला थेट नासाकडून निमंत्रण। सम्यकनं बनवला जगातील सर्वात लहान सॅटेलाइट। सम्यकच्या सॅटेलाइट डिझाईनची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। कुंभमेळ्यासाठी पुण्यामधून विशेष ट्रेन सुटणार। 15 जानेवारीला रात्री 10 वाजता ट्रेन सोडण्यात येणार असल्याची माहिती। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेच्या प्रदूषणामध्ये सातत्यानं वाढ। प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर। मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात।